मोठा मूर्खपणा केलाय ग मी रिचा. बिचारा नचिकेत खूप दुखावला असेल माझ्या या वागण्यामुळे, म्हणून निघून गेला तो. से अगं तू खरंच खूप इमोशनली विचार करतेस. तसंही करणारच, नॅचरल आहे ते, बिकॉज यू आर इन लव्ह. पण सई आपल्याला ना हेच इमोशन कंट्रोल करायचे असतात. नाही जमलं मला ते. वाटेल तसं बोलून टाकलं मी त्याला. सई यार जाऊ दे ना आता. ये तू इथे बस, शांत हो आधी. अगं तसंही तुझं तारखेने बर्थडे आहे. विश यू अ व्हेरी हॅपी बर्थडे सई. बी पॉझिटिव्ह. कसला वाढदिवस आणि काय रिचा. तू आता म्हणालीस म्हणून आठवलं की आज तारखेने वाढदिवस आहे माझा. सई जरी तुम्ही तारखेने बर्थडे सेलिब्रेट नसला करत तरी आम्ही तर करतोच ना दरवर्षी. हे घे तुझं बर्थडे गिफ्ट. नंतर सांगा आवडलं की नाही. कम ऑन यार सई, चीयर अप. जर नॅक असता ना इथे तर त्याने किती छान बर्थडे सेलिब्रेट केला असता नाही तुझा. काय झालं सई? काय झालं? नाही नाही काही नाही. ये बस इथे आधी. तू शांत हो थोडं. रिचा अगं ही भेटवस्तू तू घेऊन जा घरी. तुला माहिती आहे ना सध्या घरातलं वातावरण कसं आहे. नाही काही इच्छा होते साजरं करायची. सई तू उगीच एवढं गिल्टी फील करून घेते. वाटणारच ना रिचा. आप्पांनी माझ्या डोळ्यासमोर नचिकेतला घराबाहेर काढलं आणि मी काहीच करू शकले नाही. सई बिलीव्ह इन लव्ह अँड बिलीव्ह इन पॉवर ऑफ युअर लव्ह. सई सई तुला कळतंय का नॅक लांब गेल्यामुळे तू आणखी त्याच्या प्रेमात पडलीयस. रिचा ग मला त्याची खूप आठवण येते ग. कुठे असेल तो? ते माहित नाही पण तो जिथे कुठे असेल ना तुमच्या प्रेमाची स्ट्रेंथ त्याला परत घेऊन ये. बी स्ट्रॉंग, डोंट क्राय. सई रिचा मला असं वाटते तो ऑस्ट्रेलियाला निघून गेला असेल. कदाचित तो नसेलही गेला. अगं पण त्याची काहीच माहिती मिळत नाहीये. मी डिक्स कडून इन्फॉर्मेशन काढते त्याची. यू डोंट वरी, त्याला माहित असेल. अरे आग लागली का की दरवाजावर पियानो वाजवायची प्रॅक्टिस करताय? अरे काय सई सॉरी. सई काय झालं? काय झालं वहिनीला काय माहिती. नचिकेत तो रंग दे ना. तो नचिकेत साई साई
अरे नचिकेत दे. अरे देवा, का अशी परीक्षा बघतोस आमची? सई, काय झालं? दिगंबर, मी परत एकदा तुला विचारते, तुला खरंच माहित नाहीये नचिकेत कुठे गेलाय? मला खरंच माहिती नाहीये कुठे गेलाय तो. तू काही लपवत नाहीयेस ना माझ्यापासून? मी कशाला तुझ्यापासून काही लपवेल ना. खरंच माहिती नाहीये मला. भाई, वहिनीची परिस्थिती नाही बघवत रे मला, आणि त्यात खोटं बोलायचंय. तू परत ये ना लवकर. खूप दिवस नाही जमणार आहे आपल्याला. सॉरी बाप्पा. तुला तर माहितीये या दोघांची लव्ह स्टोरी हिट व्हावी म्हणूनच तर मी हे सगळं करतोय. खरंच सॉरी. आपली चूक असेल तर मान्य करायला काय हरकत आहे? क्षमा मागायची आणि सरळ विषय संपवून टाकायचा. अगं, क्षमा मागणं तर दूरच, पण आधी चूक तरी कळली पाहिजे ना. आप्पांचं उदाहरण आहेच आपल्या डोळ्यासमोर. आप्पांचं उदाहरण म्हणजे? या जगात ते एकटेच असे आहेत की जे कधीच चुकत नाहीत. आपण म्हणू तेच ब्रह्मवाक्य. हाच समज झालाय ना त्यांचा. हो ना, नचिकेतच्या बाबतीत काय घडलं आपण बघितलंच आहे ना. हो ना, किती मोठी फसवणूक केली यांनी नचिकेतच्या बाबतीत. त्याला धक्के मारून बाहेर हकलवलं आणि काय तर म्हणे तत्वांसाठी असं वागतोय. आता कुठली तत्व माणसाला माणसाची वाईट बघायला शिकवतात ग? हो आई, पण हा प्रश्न आपण आप्पांना विचारू शकणार आहोत का? अगं, विचारून काय उपयोग? पटायला हवं ना. खरंच गेला असेल का हो तो ऑस्ट्रेलियाला? कुणाच ठाऊक. नाही, मला वाटतं की तो गेला असावा. हो, कशावरून? हो वहिनी, नचिकेत निरागस आहे, अगदी प्रेमळ आहे, ते सगळं ठीक आहे, पण इतका मोठा अपमान कोण सहन करेल? साधा असला तरी स्वाभिमानी आहे तो. हो, स्वाभिमानी तर आहेच. हो ना, आणि काही झालं ना तरी शेवटी माणूसच आहे ना. हो ना, मला तर खूप आठवण येते बाई त्याची. सईला पण येते ना ग. म्हणजे आपल्याला येते तशी ग. हो, चिनूही खूप आठवण काढत असतो नचिकेतची. सगळ्या घरालाच लळा लावलाय पोरांनी. एक हेच असे आहेत की एवढ्या गोड मुलाबद्दल दुष्टपणा करतायत. हो ना, आप्पांचं चुकलंच आहे यावेळी, पण आता हे आप्पांना पटणार नाही. छे, शक्यच नाही. निदान या जन्मात तरी नाही. आई, माझा तर विश्वासच बसत नाहीये की नचिकेत खरंच ऑस्ट्रेलियाला गेलाय. असं वाटतं आत्ता हाक मारली तर धावत येईल. अगं, आपण एक अंदाज बांधलाय तो गेलाय म्हणून, पण प्रत्येक गोष्टीची खात्री करून घेतलेली बरी. सकाळपासून मिसळ पाव,
भजी पाव, समोसा पाव, किमा पाव, खूप काय काय खाऊन झालं. फ्राय राईस पण खाल्ला. पण तोंडाला अशी चवच वाटत नाही. पण तू नाही ना, तर जाम कंटाळा आल्यासारखं वाटतंय. तू लवकर ये यार परत. आता माझं वजन खूप कमी होईल तुझ्यामुळे. आणि तो हिटलर, त्याला लढा शिकवण्यासाठी तूच पाहिजे ना. त्याशिवाय कसं काय होणार. यार दम कंटाळा आलाय. गाणी लावतो आणि नाचतो, काहीतरी वेगळं. थांबरे, ते कांगारू खरंच गेलंय का नाही याची खात्री करून घेऊ देत मला. अरे तू मगाशी आत होतास ना. मूर्ख कुठचा, गाढव लेकाचा, अक्कल शून्य, बाजार मुडगा. असा तुझा तो मित्र गेलाय कुठे, घरात दिसत नाहीये. म्हणजे इथून पळ काढला त्यानं, माघार घेतली. म्हणजे कायमचा निघून गेला ऑस्ट्रेलियाला. वा 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 वा. खरंच गेला ना तो. देव तुझं भलं करो. काय रे, नक्की गेलाय ना. मग तर देव तुझं भलंच करो. घरी ये, तुला अर्धी चकली देतो. केवढी. ही शपथ, आज चक्क रिचा मला फोन करते. हाय. हाय डेक्स, काय करतोस? मी काय करणार, मी तुझा गोड आवाज ऐकतोय. डेक्स, माझी ना तुझ्याकडे एक रिक्वेस्ट होती. अरे एक काय, 10 रिक्वेस्ट कर तू. तू फक्त सांग तुझ्यासाठी मी काय करू. डेक्स, तू मला भेटायला येशील का गोखले सर्कलला? काय? परत बोल काय बोललीस? मी म्हणत होते की मला भेटायला येशील का तू गोखले सर्कलला आत्ता? येतो ना भेटायला. तू फक्त बोल. आलोच हा बघ, पोचलो तुझ्या समोर, आलोच. बरं ठीक आहे, मी पण पोचतेस. चल बाय, सी यू. बाय बाय. ही शपथ, चक्क रिचाने मला फोन केला. मी स्वप्न बघतोय की काय? सही. ठीक आहे, पोरगी पटली की काय? भारी. डिक्स कडे नक्कीच काही ना काही इन्फॉर्मेशन असेल नॅकची, आणि मी ती काढणार. शांत हो ग बाळा. आजी, या सगळ्याला मी जबाबदार आहे. माझ्यामुळे नचिकेत ऑस्ट्रेलियाला परत निघून गेला. नको ग असं स्वतःला सगळं लावून घेऊ. आणि कशावरून तो निघून गेला? मग कुठे आहे नचिकेत? ते मलाही माहिती नाही, पण तू अशी ढेपाळून जाऊ नको ग. आजी, मी भावनेच्या भरात बोलून गेले ग, तू निघून जा इथून म्हणून. पण मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय. हो ग, पण बघ तो नक्की परत येईल. आणि नाही आलं तर? अगं, प्रेम करतेस ना त्याच्यावर?
मग स्वतःच्या प्रेमावर विश्वास नाहीये तुझा? आहे का आजी? पण हे सगळं बघतेस ना तू काय होऊन बसलंय. अगं सगळे दिवस सारखे नसतात बाळा, कधी कधी चढ उतार येतात ना. तू अशी हार मानू नकोस. नचिकेत तिथे आला नसता ना तरी काही घडलंच नसतं. मी त्याच्या प्रेमात पडलेच नसते. का आला तो इथे? मी सांगते का आला. कारण तुझ्या नशिबात त्याचं प्रेम होतं. अगं आपल्याला उगाचच वाटतं की सगळं आपणच करतो म्हणून, पण खरं तर सगळ्या गोष्टी आधीच ठरलेल्या असतात. त्याचं इथे येणं, तुझ्या प्रेमात पडणं, सगळं आधी ठरलेलं होतं. पण मग आजी त्याचं इथून असं निघून जाणं आणि अप्पांचा त्याच्यावरचा राग पण ठरलेला होता. आयुष्यात चांगलं काही मिळवण्यासाठी परीक्षा द्यावीच लागते ना. सरळ सोप्या पद्धतीने मिळतात ना त्या गोष्टी जास्त दिवस टिकून राहत नाहीत. आजी नचिकेत माझ्या आयुष्यात परत आला तरी नक्की येणार आणि तुमचं प्रेमही अगदी सुफळ संपूर्ण होईल. पण आजी तू आता फार विचार करू नकोस. अशा परिस्थितीत ना शांत राहायचं असतं. आपण काळजी करून प्रश्न सुटत नसतात बाळा. उलट आपण जास्तीत जास्त अडकत जातो. आजी खरंच येईल का ग तो? हो, त्याचं प्रेम आहे ना तुझ्यावर, नक्की येईल बघतो. विश्वास ठेव. अरे कुठे आहेत सगळे? अरे खाली या सगळे. अत्यंत आनंदाची बातमी आहे. या या या. यांना आनंदाच्या उकळ्या का फुटतायत? चल बघून येऊया. ये. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. ए चला ग, आपल्याला गाणं ऐकायला वेळ नाहीये. खूप कामं राहिली आहेत अजून. थांबा 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 थांबा. घ्या हे घ्या. चांगले पाव किलो आणलेत. घ्या अर्धा अर्धा खा. घ्या 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 घ्या. ध्येयानं झपाटलेला माणूस हा कितीही त्रास झाला तरी शेवटी विजयी होतोच. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मी आहे. मी स्वतः अप्पा केतकर. इच्छाशक्तीच्या बळावर केवळ अशक्य वाटणारी गोष्ट साध्य केली मी. अरे हो, आता तुम्हाला वाटत असेल की वाटतंय ना बरोबर आहे बरोबर आहे. वाटतच आहे की मी हे पेढे का वाटतोय. सांगतो. आपल्या घरावरचं एक मोठं अरिष्ट कायमचं दूर झालंय. ते कांगारू मोठी उडी मारून थेट निघून गेलंय ऑस्ट्रेलियाला. खरं म्हणजे अख्ख्या पार्ल्याला साखर वाटावी इतकी ही गोड बाब आहे. पण म्हटलं नको, सध्या एवढ्यावरच भागवूया. नंतर मग मोठी मेजवानी करूया. काय म्हणजे अख्ख्या पार्ल्याला नाही, आपल्या आपल्यात. आणि हो, तुम्हाला कदाचित सगळ्यांना प्रश्न पडला असेल. पडलाय ना बरोबर आहे पडणारच की हे मला कोणी सांगितलं. त्याचा तो मित्र आहे ना दिगंबर. हा, सतत त्याच्या घरात पडलेला असतो, ज्याला बोलता येत नाही तो. हा, त्यानं मला असं खाणाखोणा करून सांगितलं की ते कांगारू निघून गेलं. घ्या 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 घ्या. आणखीन अर्धा पेढा घ्या. घ्या 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 घ्या. घे सई, घे 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 घे. अरे हो, आपल्या गुलमोहर गृहसंकुलात काहीतरी गोड वाटायला हवं. तेव्हा आता जाऊन मी
खडी साखर वाटून येतो सगळ्यांना. हा चालेल. हो, जातो जातो जातो. वा. आनंदाचे डोही आनंद तरंग. ईश्वरा, आई आपली भीती खरी ठरली. नचिकेत खरंच निघून गेला. नाही नाही, नचिकेत नाही जाणार. अगं त्या डिक्सला बोलता कुठे येतंय? त्याच्या हात वाऱ्यांचा याने काहीतरी वेगळाच अर्थ काढला असेल. आई, नचिकेतने जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं नसेल ना? माझ्या मावस भावाच्या मुलाला ना असाच धक्का बसला होता तेव्हा त्यांनी. तू गप ग, काहीतरी बडबडू नकोस. आपल्या घरावरचं एक मोठं अरिष्ट कायमचं दूर झालंय. ते कांगारू मोठी उडी मारून थेट निघून गेलंय ऑस्ट्रेलियाला.